हॅलो, कशा आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्त आपण करणार आहोत बटाटा बॉल. त्यासाठी साहित्य बघूया. बटाटे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्याला किसून घेणार आहेत आपण. आता त्यासाठी साहित्य बघू. आपण शाबू घेतलाय. शाबू भाजून आपण याचं पावडर म्हणजे पीठ करणार आहोत याचं. आणि टफिन्ससाठी त्याच्या मध्ये भरण्यासाठी हे पनीर, किसमिस, काजू बदामचे काप, मिरचीचे काप आणि खसखस हे मध्ये भरण्यासाठी. आणि आपल्याला बटाट्याचं करायचं सारण त्याच्या बटाट्यासाठी हे हिरवी आपले लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ, ओवा एवढं साहित्य. चला आपण सुरुवात करू. आपली कढई गरम झाली. आता आपण शाबू भाजून घेऊ. चांगला मंद आचेवर चांगला खमंग भाजून घ्यायचा. असा फुलूस तर फुलला ना म्हणजे पीठ एकदम असं पावडर सारखं पीठ होते. आता हे शाबू आपला चांगला फुललाय. आता याला थंड होऊन द्यायचं. तर ते एवढा वेळ घालण्यापेक्षा त्याची मी अगोदरच पावडर करून ठेवली. आता हे आपण अगोदरच तसाच शाबू भाजून त्याची पावडर करून ठेवली. त्याच्यामुळे त्याची थंड होण्याची वाट बघायची नाही. आपण आता तयारीला लागू. आपले साल काढून झाले. आता हे आपण बटाटे किसून घेऊ. आपले आता हे सगळे बटाटे किसून झाले. हे आपण स्वच्छ पाण्यातच किसायचे म्हणजे काळा पडत नाही. नाही तर काय होतं असं सुका तसंच किसलं की मग काय होतं की काळा पडते. असं आपण असं पिळून घेऊ असं कोरडा एकदम. तर आपण हे पनीर किसून घेऊ. मध्ये स्टफिंग करणार. आता हे पिळून घेतले चांगले. आता याच्यात आपण लाल मिरची पावडर झणझणीत करायची म्हणजे छान लागते. थोडीशी ठेवू आपण मध्ये स्टफिंगला. हे मीठ, उपासाचं मीठ, शेंदे मीठ. ओवा. थोडे आपण हे टाकू काजू बदामचे काप. ते टाकणे आपल्या आवडीने टाकायचे असले टाकायचे, नसले टाकायचे राहू द्यायचे. थोडीशी याच्यातली अर्धी खसखस टाकू. चांगले एकत्र करून घेऊ. अगोदर तिखट मीठ मिक्स करून घेऊ याला. आता आपली तिखट मीठ मिरची सगळं मिक्स करून झाले व्यवस्थित. हे आपण जर अशी अगोदरच तयारी करून ठेवली, आपल्याला शाबू भगर याचा खायचा कंटाळा आला तर हे अगदी सोपं गरम गरम बॉल. हे आपण शाबू याच्यात पीठ लागन तसं टाकायचं, एकदम टाकायचं नाही. पीठ थोडंच लागतं याला. शेंगदाण्याचं कूट त्याने काय होतं थोडं चिकटपणा येतो. जास्त नाही टाकायची मग चव बदलती. ते आपण चांगलं एकत्र करून घेऊ. ओके, झालं तयार. आता आपण पनीरची तयारी करू. पनीर किसून घेतले. तर आपण काजू बदाम टाकू, हिरवी मिरची आपल्या आवडीने आपल्याला किती टाकायची ती, खसखस आणि किसमिस. थोडंसं पनीरला जास्त मीठ जमत नाही, थोडंसं मीठ टाकायचं चवीला एवढं. थोडीशी लाल मिरची आपल्याला टाकायची टाकू शकत नाही टाकली तरी चलती. बॉलमध्ये भरणारे आपल्याला अर्धे बॉल तसेच करायचे आणि अर्धे असे स्टफिंग करायचे. म्हणजे कोणाला पनीरचं आवडतं, कोणाला तसेच आवडते, म्हणून 2 प्रकारचे करू आपण. राहिलेले आपण काजू बदामचं काप टाकून देऊ. कारण उपास म्हणलं की थोडं हेल्दीच पाहिजे. झालं आपलं एक तयार झाले. आता याचे आपण बॉल तयार करून घेऊ. छोटे छोटेच करायचे, जास्त एवढेच करून घ्यायचे.
या आकाराचे करून घेऊ. त्याच्यात आपण पनीर भरू. आता हे पनीरचे ना अशी साधी आपण अशी सगळे बॉल अगोदर करून घेऊ. चला आपले बॉल तयार झाले. हे पनीरचे आणि साधी आपलं तेल तापायला ठेवले आपण आणि ह्याला आता आपण तळून घेऊ. या शाबूच्या पिठात घोळून घ्यायचं असं, म्हणजे काय होतं वरचं वर मस्त क्रिस्पी होतं, मग मध्ये सॉफ्ट असं करून आपण तळून घेऊ. आता आपल्याला शाबू भगर हे खाऊन कंटाळा येते, पुन्हा भिजू घालायचे करायचे, त्याच्यापेक्षा ते शाबूची वाट भिजू घालून बघण्यापेक्षा हे अगदी सोपं. पण आपल्याला हे बटाटे नसते कोणाला जमत तर आपण भोपळ्याचे करू शकतो, दुधी भोपळ्याचे करू शकतो, लाल भोपळ्याचे करू शकतो, बीटचे करू शकतो. आपल्या आवडीने आपल्याला हे नसले जमत आपण तसे करू शकतो, कोणाला बटाटा नसतं खायचं तर. चला आपले बॉल तयार झाले, आपण काढून घेऊ. चला आपले आता पनीरचे बॉल तयार झाले, आपण काढून घेऊया. आता कसे क्रिस्पी छान झाले ते आपले पनीरचे हे साधे. किती किती मस्त झाले का, कसा आवाज येतोय का, खरखर क्रिस्पी झालेत मस्त. आता आपण सर्व करू. चला तर बघ किचन आईच्या मधले पनीर बटाटा बॉल्स, साधे बॉल्स, त्याच्यासोबत दही, आषाढी एकादशीच्या दिवशी निमित्ताने तयार करा, खा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू. गरमा गरम खाऊन पहा.